विचार करा तुमच्यासाठी आज आणि मोठ्या खानदेशच्या हिरो. तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय खानदेश. मी तुम्हाला लागणार खानदेशी अँकर स्टँडअप कॉमेडियन विलास कुमार शिरसाट आई मनस गावचे. आणि मनस गावमा मी आज पाहुणा म्हणीसन यांचे तर भलतं भारी वाटी राहिला. तर सगळ्यांना आज जीत स्टुडिओ प्रेझेंट खानदेश रत्न महोत्सव या कार्यक्रमात मी तुमचा मित्र अँकर कॉमेडियन विलास कुमार शिरसाट सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत. स्वागत नसे आहे हा जिव्हाळा, स्वागत नसे आहे हा जिव्हाळा, आपल्या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा, पावन झाला हा सोहळा. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या जागेवरती सेट होऊन जा, आपापलं रिझर्वेशन कन्फर्म करून घ्या. कारण आता कार्यक्रमाला रंगत येणार आहे. खानदेशचे सर्व दिग्गज कलाकार इथे येणार आहेत आणि खानदेश रत्न महोत्सवाला आता खऱ्या अर्थाने रंग चढणार आहे. तर थंडी उन्ही आणि थंडीना टाइमला जर का आपण पावडर लावली ना तर आपण खारा शेकणार मॅटिकतस. आणि आपल्याकडे इतकी थंडी पडत चालत खतरनाक की डायरेक्ट ते पॅराशूट नसते, डायरेक्ट डालडा कंपनी जात. बरोबर आहे ना? मग ऊन गरम पाणी मा तेले फिरवणं प्लस म्हणतोय आपण ते तेल लावतो थोडा टाइम आपले डोकं डायरेक्ट पुरं डायरेक्ट जेल लावायचं चिपकी जात डायरेक्ट. आणि हाय थंडी मा जर कोणी सांगा ना आपले दीपक भाऊ कोणी जर सांगा ना शिलेब्रेट होता तरी असं भारी वाटत. हा कारण थंडी किती पडी राहिली. आणि थंडी मा भाऊ आपल्याकडे एक प्रथा आहे आपल्या खानदेशमा खेड्यापाडा सोड दादा थंडी पडली का पडा मित्र मंडळी पडी जातच कोणी भेटणार नाही. मग तुम्ही सासूला ये ना, तुम्ही सासूला ये. अरे म्हणाल लगेच होईल सासू का काही येऊ दे. आए नहीं बोल जाओ. अरे भैया मैं कोई मंदिर का घंटा हो जो कोई भी आके बजा के जाता है. आए नहीं बोल. अरे तुझी पहिला भी का मंदिर ना घंटा का कोणी भी इतर वाजली जास. एले म्हणतात खानदेशी ठसका. आज तुम्ही पण आयना म्हणतात बोली राहणार असं वाटलं भाजी मीठच कमी आहे. जो तुमचा माझा आपल्या सर्वांचा आवडता खानदेशचा युवा गायक राजा तू म्हणा राजा रे फेक जगदीश भाऊ संदांशू यांचा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो. वेलकम जगदीश भाऊ. अंबड या नगरीमध्ये स्वागत आहे आपलं. तर आपण सर्वप्रथम कलाकारांचा परफॉर्मन्स होण्याआधी एक छोटेखानी इथे सत्कार करतोय. आपल्याकडे हे सर्व पाहुणे आले. मी जरी या गावचा नसलो म्हणजे पण तरी मूळ गाव माझं हे आहे जगदीश भाऊ. तर माझ्या गावात तुमचं स्वागत आहे आणि तुमचा सत्कार आपण जी स्टुडिओ यांच्या माध्यमातून शिंदे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात धन्यवाद धन्यवाद. आणि या ठिकाणी सत्काराचं जे स्वरूप आहे ते एक आहेराणी पुस्तिका दिलेली आहे. भरपूर ठिकाणी बुके शॉल दिले जाते ती आपण कुठेतरी ठेवून देतो. पण हे पुस्तक एक आठवण म्हणून आपण आहेराणीतले बरेच शब्द आपण या गाण्यामध्ये वापरू शकतो. हा थोडासा प्रयत्न आहे. आहेराणी वाघ वैभव आहेराणी म्हणून या पुस्तकामध्ये आहे. तर जगदीश भाऊंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर जगदीश भाऊंचा धमाकेदार परफॉर्मन्स आपण बघणार आहे. तर जोरदार टाळ्या पुन्हा एकदा जगदीश भाऊंसाठी. Thank you.
क्या बात है जगदीश भाऊ, जबरदस्त, वाह छोरे, क्या दर्द है तेरी आवाज में. कोणाला वाटलं नाचावं असं? हे मागची मंडळी है ना, यांच्या आयुष्यात पण कोणीतरी राणी येणार आहे म्हणून तेवढे एन्जॉय करतायत. पण बघा आयोजकांकडून सूचना आहे, मागचे जेवढे पण उभे जे जोपर्यंत खाली बसत नाही तोपर्यंत पुढचा परफॉर्मन्स आम्ही केला. हा, जोरदार टाळ्या जगदीश भाऊसाठी. आणि म्युझिशियन आमचे, बापरे, ही टीम आमच्यासोबत पहिल्यांदा लाईव्ह वाजवते. खरोखर ह्या गाण्यांना खूप प्रॅक्टिस लागते, पण अतिशय सुंदर वाजवले. सर्व म्युझिशियनसाठी तर जोरदार टाळ्या वाजवा. साऊंड वाल्यांसाठी एखादा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचं नाव राहून जातं बिचाऱ्यांचं, खरी मेहनत. आमचा आवाज एक तर म्युझिशियन आणि साऊंड वाले आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. जोरदार टाळ्या जगदीश भाऊसाठी. जगदीश भाऊ, दोन शब्द काही बोलाल तुम्ही आज या कार्यक्रमाला आले? धन्यवाद रसिक बाळांनो, सर्व रसिक बाळांचं मनापासून आभार की खूप जास्त संख्येने तुम्ही उपस्थित झाले आमच्या कार्यक्रमानिमित्त. आणि जीत जातासाठी जोरदार टाळ्या. त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम घडून आला. धन्यवाद जी सर, तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाची संधी दिली. धन्यवाद धन्यवाद जगदीश भाऊ. तर या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आणखी एक आपले खानदेशचे सुप्रसिद्ध असे रील स्टार शेतकरी पुत्र अशोक भाऊ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात अशोक भाऊंचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खाली बसा, सर्वांनी खाली बसायचंय. साक्षी कमले, खाली बसा, खाली बसा. त्याचसोबत आपली खाण्याची सुप्रसिद्ध अभिनेत्री रील स्टार विधी खैरनार यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या अशोक भाऊंसाठी. क्या बात आहे, वाह वाह वाह, बहुत बढ़िया. अशोक भाऊ, अंबनेरमा स्वागत છે तुमना. उमरा तालुका आहे, भले मी मुंबईला राहत असतो तरी मला गावाला स्वागत आहे तुमचं. आणि त्यासोबत आपल्या खानदेशची अशी सुप्रसिद्ध रील स्टार अभिनेत्री विधी खैरनार यांचं सुद्धा आगमन झालेले. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण विधीच्या या ठिकाणी स्वागत करायचे. त्यासोबत खानदेशची सुप्रसिद्ध अशी अभिनेत्री जागृती नादे. आता नुकतंच त्यांचं जबरदस्त असं हिट सॉन्ग निर्मली नसू हे गाणं आपल्या अंबनेरला शूट झालेलं आहे आणि त्यांचं या आपल्या अंबनेर नगरीमध्ये पहिल्यांदा ते त्यांचा कार्यक्रम होतोय. तर जोरदार टाळ्या जागृती नादे आणि विधी खैरनार या दोन कलाकारांसाठी. जोरदार पुरी साडे दोन टाळ्या अशोक भाऊसाठी. दोन्ही आले भाई चालले आले. अशोक भाऊ नका, अशोक भाऊला पहिले बोलू द्या दोन शब्द. राम राम मंडळी, जय खांडेश्वर बसून वैक सांगायची काही गरज नाही. अंबनेरला जवळचे दादा निसर्डी गावना पहिले पण ले तुम्हाला काय माहिती एवढा मावळचे भाव आहे असं लयाल होता ना. मग तुम्हाला सगळ्यांना मनपासून आभार आहे. आणि ज्याने आमले कार्यक्रमासाठी आटे आमंत्रित केलेले जीत भाऊ त्यासना तर 1 ते 1.5 महिन्यापासून चालला ना भाऊ कार्यक्रम लेवाने, भाऊ कार्यक्रम लेवाने. पण बाकी तो शुभमुहूर्त आज भाऊने आणलीच टाका. बाकी फक्त कचर कर नका, शांतता मग कार्यक्रम करा फक्त बस. तुमचं जास्त ऐका ना आपण सगळा पाखरू उडवून फक्त शांतता मग खाली बसल्या फक्त बस. दादा समोर भाऊ बसल्या
मग या ठिकाणी आपण पहिले अशोक भाऊंचा परफॉर्मन्स बघण्याआधी एक सत्कार करून घेऊ. आपल्याकडे आलेल्या पाहुण्या कलाकारांचा सत्कार, अतिथींचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. काय मना तालुका आहे तर मला सांभाळले ना बडे. अशोक भाऊ परफॉर्म केला ना ते. अशोक भाऊ जोशमाट स्टेजवर चढी काय एकदा उतरत नाही आमना भाऊ. हा नंतर का पब्लिक नंतर का आते लिहा भाऊ ना परफॉर्मन्स. ते कसं आहे तावा करत आहे ते पैसे केल्या हे काय नाही. चला लवकर लवकर. हा म्हणजे टाइम आपल्याकडे कमी आहे, कलाकार भरपूर येतात. हा तर अशोक भाऊ सोबत डुएट परफॉर्मन्सला बघायला होत आपण. विधी खेळणार एक पोरीने कमेंट करेल होती मला व्हिडिओवर, बिग फॅन ऑफ विधी खेळणार. इतका पटायला की नाही म्हणत तो विधी खेळणारच फॅन होता. गेले का तो भाऊ म्हणे पोस्ट करत देणार कमेंट कोण होता तो. देखो देखो मागे कितना शेर मेरा नाम. थांबा 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 गडबड करू नका म्हणजे. हे नावात नाही ना एक मिनिट. तोपर्यंत आपण विधी कॅरवर यांचा सत्कार करून घेऊ. जीत भाऊ आपण आपल्या हाताने सन्मान करावा किंवा आपल्या आणखी कोणी मान्यवर असतील त्यांच्या शुभ हस्ते. हॅलो. हा विनंती कलाकारांना आपला जे काही परफॉर्मन्स असेल ते आपण इकडे समोर आधी देखील ठेवायचे, त्याच्यामुळे आपला वेळ वाचणार. डायरेक्ट साल आणि धूर आणि डायरेक्ट ट्रॅफिक जाम कर टाकले त्या ताईने. नाव काय समजलं का तुला? समजलं का तुला? आम्ही ताईला मी व्हिडिओ पाहिलेला का चिक्की म्हणतात मला. अजून कोण कोण आहे आईला पण एक मिनिट थांबा बशी जा.
सध्या आता रे तुला पुढे दे, तुला पुढे इकडे 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 आता आता काजूना भावा आयाने काजू ताईना पलता मोठा हात आहे आणि इंस्टाग्राम डायरेक्ट इंस्टाग्राम राहिले आणि डायरेक्ट ड्राय फ्रूटचे दुकान उभे आहे. काजू नंतर चिक्की ताईना नंबर लागेल आणि ते नंतर मग शेंगदाणा फुटाणा हरभरा काय काय आहे पुरे इंस्टाग्रामवर ट्रॅफिक जाम करता गेले ताई. तू 8 एक सावड आहे ना मुझे मग कडकडीत हा तू ना आला तो फेमस आहे. हा एक मिनिट हा पहिले ताईने बोललाय दुसरा माईक द्या लवकर आणि माईक इकडेच राहू द्या डायलॉग ऐकायचा का मागे मागे आवाज आवाज ऐकायचा का डायलॉग. हा ताई फेमस डायलॉग आपला सोशल मीडियाची ताकद तुम्ही देखील असेल. आई ताई खरं तर खानदेशनी जे पण ती गुजरात मा सुरत मा तर ती ताईले पाहिजे तशी खानदेशी येत नाही पण तरी बी सुरत मा राहायचं परराज्यमा गुजरात राज्यमा राहायचं आपला हा खानदेशी डायलॉग अख्खा महाराष्ट्रभर गुजरात मा आणि कथा कथा राजस्थान मा बी ऐका मी इतका फेमस करता का ताई तू कसं वाटेल ना आज आंबाडेर माऊनी पहिल्यांदा कसं वाटणार पण त्याच म्हणत नाही काजूताईला डायलॉग इतका फेमस होईल आपण काजूताई आमदारशी बोली की राणी म्हणे त्याकडे नाराज आहे का ते मागे तामा तामा तुमच्यासाठी एक डायलॉग एक तुमच्यासाठी समजलं का तुला समजलं का तुला समजलं का तुला समजलं का तुले जीत दादा म्हणत असले क्या बात आहे. जोरदार टाळ्या जितू भाऊसाठी काजूताईसाठी काजूताईचा सत्कार आपण इथे करतो. जीत दादांचे शुभ असते जोरदार टाळ्या मंडळी. धन्यवाद धन्यवाद काजूताई असाच डायलॉग अजून फेमस करत राहा आपल्या आईने भाषणा डंका वाजत राहायला पाहिजे दुनियामा. हा तर मग आता थोडासा आपण असा दर्द भरा नगमा ऐकायची इच्छा होईल आणि म्हणे है ना तर मला तुमले समजे तो दर्द भरा नगमा कोण लावू शकस. बँड क्षेत्रातील दिग्गज बँड क्षेत्रातील नावाजलेलं नाव आपल्या चोपडा तालुक्यातील गलंगी या गावाचा झेंडा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवणारा असा तुम्हा सर्वांचा लाडका दीपक गावकरला जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. दादा जोरदार जोरदार टाळ्या दीपक गावकरला त्यांच्यासाठी. सर्वप्रथम आंबेडकरांचं आणि आमचे जीत दादा यांचं मनापासून खूप धन्यवाद. त्यांनी मला मला आमंत्रित केलं त्याबद्दल सगळ्यांचे खूप धन्यवाद. आमचे इन्स्ट्रुमेंटवाले कारण आमचे सोपान दादा यांचं खूप खूप धन्यवाद. कोणतं गाणं ऐकायचंय. मी तुला दिवाना दिल तुना दीवाना दीपक भाऊ तुमच्या चॉईसचं गाणं गाणार आहे.
मन प्यार को
ना गानादास आहेत ना पायच थांबतात मी सांगू. एकदा जोरदार जोरदार टाळ्या आपल्या जीत दादांसाठी मला एक गाणं गायचं आहे. जीत दादांचं ते आवडतं गाणं आहे आणि ते अवघ्या महाराष्ट्रात ते गाणं फेमस झालेलं आहे. मला भीमाना बनला सून दादांसाठी. आवाज यायला पाहिजे. जय खाल्ले. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. दीपक भाऊ मस्त बँड क्षेत्रात अहो भाऊने इतकं नाव कमावलेले की दीपक बँड गलंगी मराठी विशेष केला आहे. ब्रँड आहे ब्रँड. जोरदार टाळ्या दीपक भाऊंसाठी. दीपक भाऊंचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. अतिथी देव भाऊ टाळ्या वाजवायच्या दीपक भाऊंसाठी. धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो पुढील कार्यक्रम सुरू करण्याआधी आयोजकांकडून सूचना आलेली आहे. मागचे जी मंडळी उभी आहे जोपर्यंत ते खाली बसणार नाही तोपर्यंत पुढचा परफॉर्मन्स आम्ही घेणार नाहीये. आता तुम्ही ठरवायचं काय करायचं. आधीच भाऊने सूचना दिली होती की आपल्याला कार्यक्रम म्हणजे शिस्तीत पार पाडायचा आहे. मागची पब्लिक कार्यक्रम सुरू ठेवायचा आहे ना तुम्हाला. गाणं आलेलं आहे. साक्षीताईंचं स्वागत आहे. जोरदार टाळ्या. साक्षीताई आल्यावर माईक पण शिट्या मारू. तुम्ही आल्यावर माईक पण शिट्या मारू. हा ओके. साक्षीताई काहीतरी तुमच्यासोबत एक डायलॉग बाजी करणार आहेत. बघूया काय म्हणतात त्या. जास्त चिक्की का यायला बहीण आहे. पोरगी नाही दिला ना कोणी ते असले तू सांगितलं लगीन करेल म्हणे. एक ताडे पोरीस ना इतका वांदा हो झालेत ना जसा पाणी ना तुटवडा पडेल तसा पोरीस ना तुटवडा पडे जायले. बिगर लगीन ना कितला आहे ताडे आमना काय वधू वस्तू नक्की ना निघा बोला कितना पण ठीक आहे. माझं फर्स्टच नवीन खानदेशी सॉन्ग येत आहे. ते
सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करतोय. जोरदार टाळ्या जागृतीसाठी झाल्या पाहिजे. मी पहिली पब्लिक देखील ती हिरोईन यानंतर टाळ्या कमी वाजी ना त्या वादळा जोरमा तुम्हाला हिरोईन दिली लागले का वादळाचा यार एक सांगा त्याचा टाळ्या वाजवते. ज्या ज्या लेडीज महिला टाळ्या वाजवते ना त्यातले मोठा मोठा फोड पेपर होई जाते. आणि ज्या पोरं वाजवते ना त्याच डायरेक्ट यंदा बी जमावून नको. बापरे अशा गप्पूंना आवाज नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये एक सुप्रसिद्ध असे कीर्तनकार आहेत जे सध्या वाघाचा भोवरच सापडले. नेहमी ते असतात आणि तुम्हाला सर्वांचे लाडके कीर्तनकार हरिभक्त पारायणकार इंदुरीकर महाराज यांचा आवाज मी सादर करतोय. आवाज आवडला तर अरे भंगरी भोगरी प्रेम करू नका. प्रेम करतात त्याला क्वालिटी पाहिजे पाहिजे. कुठल्या शेवड्या प्रेम करतोय. मुलगी ग्रॅज्युएट मुलगा गव्हर्नमेंटकडे कामाला आहे. फुले गुलाबदारे आग लावत्या फुलाला सोडून तुझ्या माया भरोसा नाही का. तुझ्या बापाचा तिथं काय बाई वाड्यावर या भाड्याच्या घरात राहा. अजून बाया बोलतो वाड्यावर या. तुला फिरवीन माझ्या गाडीवर. अरे भाड्या पेट्रोल आहे का तुझ्या गाडी 20चं पेट्रोल टाकीतो पटन दाबला ती गाडी काय करते. ज्या मुली लग्नाच्या आधी भाव खात्या त्या मुली लग्नानंतर एखाद्या टकल्यासोबत वडापाव खात्या. मुलगी पाहायला जातो मुलगा 20 रुपयाच्या चष्मा घेतो लिंबा घालतो. मुलगी पाहायला गेल्यावर पोह्याचा कार्यक्रम आज कांदे माल झाले त्यामुळे पोह्यामध्ये कांदे दिसतच नाही महाराज. कांदे पोहे देवांदे पोहे झाले. ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केलं दरवाजे लावून भांडे कशी द्या. दरवाजे लावून भांडे कशी द्या. आणि ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यातल्या काहींचे निघून दिले. महाराजांचं कीर्तन ऐकून एकाला काळी बाई मांडली. काही दिवसानं ती पळाली. तो महाराजांकडे म्हणाला महाराज मी तुमचं कीर्तन ऐकून काळी केली म्हणजे ती पळाली. महाराज म्हणजे एका रंगाची काय की तुला बायकोची तुझं तू बाबा 15 दिवस झाले तर माझीच सापडत नाही. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असेच आपण बरेच आणखी बॉलिवूडचे एक सुपरस्टार कलाकारांचा आवाज मी इथे सादर करणार आहे. पण त्याआधी या ठिकाणी आपल्या खानदेशचा लाडका युवा गायक युवा सिंगर खानदेशचा हरिसिंग भैयासाहेब मोरे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे. धन्यवाद धन्यवाद. अंबरनाथ नगरीमध्ये आपलं स्वागत आहे भैया भाऊ. आमना तालुकाचे स्वागत आहे रवी भाऊ. या दोघं कलाकारांसाठी जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवायच्या. आणि सुरुवातीचे बरेच कार्यक्रम आम्ही या स्टेजवर केले होते रवी भाऊ भैया भाऊ आम्ही. तर आपण भैया भाऊचा सन्मान या ठिकाणी करतोय सत्कार छोटेखानी.
जिंकला भैयाभाऊंचा सन्मान रवी भाऊचा दोघांचा सत्कार करून घेऊया. आमचे सर्वेचे अमोल संघांशू यांच्या शुभ हस्ते सिंगर भैयासाहेब मोरे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय आणि सन्मानार्थ आहे आणि पुस्तक येते त्याच्यामध्ये आहे आणि मनी वापराचा आपल्याला पुढच्या गाण्यासाठी काम येते. त्यानंतर रवी खरे यांचा सुद्धा सत्कार आपण करतोय अमोल संघांशू यांच्या शुभ हस्ते. सुपरस्टार खानदेशचा चॉकलेट बॉय तुम्हा सर्वांचा लाडका सचिन दादा खुमावत आणि त्यांच्या सोबतीला खानदेशची पहिली ब्युटी गर्ल खानदेश क्वीन पुष्पाताई ठाकूर या दोघांच्या ठिकाणी आगमन झालेले जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं आपला खानदेश क्वीन सचिन दादा आणि खानदेश क्वीन पुष्पाताई ठाकूर या दोघांसाठी वाजवा जोरदार टाळ्यांच्या गजरात.
बंद झाला. एकदा जोरदार टाळ्या आपल्या म्युझिशियनसाठी. आणि हे गाणं असं आहे ना की आज पण तितकंच ताजं तवानं फ्रेश वाटतं आपल्या सचिन दादा सारखं. तर मित्रांनो आपला खानदेशचा लाडका सुपरस्टार सचिन दादा कुमावत यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा परफॉर्मन्स आपण बघणार आहे. पण त्याच्या आधी आपण आपल्या खानदेशचे लाडके युवा गायक युवा रॉकस्टार सिंगर भैयासाहेब मोरे यांचा धमाकेदार परफॉर्मन्स बघतोय. तर आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या खानदेशचा लाडका खानदेशचा अरिजित सिंग भैयासाहेब मोरे. भैयासाहेब ना काले ना गोरे, ना काले ना गोरे, जो लड़की और लड़के सबका दिल चोरे, असे तुम्हाला सर्वांचे लाडके भैयासाहेब मोरे. मस्त जोरदार पण गाणं रात्रीचं बरं बाकी तुम्ही कसं आहेत सगळ्याजण माझ्या वा बराच एकदम जोश पाहिजे झाले. तेव्हा जागा होती जागा त्या ठरलेली होती पहिले. बरं जास्त टाइम असेल तर ताई गाणं का तुमचं आवडतं गाणं सगळ्याला दोन ताई गाणं झालं तुम्ही एवढं बघत आता असेल का इकडे सांगा बाहेर कुठला जर आजवर गेला किती जर आणि गाणं तुला सांगेल कारण तुला दिवसून कार्य पुढे जायचं आतेच सांगितलं एसबीएम बाबाने भविष्यवाणी आहे तुमच्याकडे काय एक तेरी बारी तेरी मानी पतंग दुरुड़ी गई बुद्धि गया मलया दिल बाटले. आपल्या घरी आवडतं गाणं आहे याने आपल्या घरी पाहिजे वन तारीख आवडीसाठी आले जातो त्यातला थोडासा पर्सनल गीत होईल तर या घरी लावले. नजर लागणे कोणी मना प्यारे प्यारे नजर लागणे कोणी जिंदाऊन प्यारे.
प्यार गाण्यावर आहे ना मागे 4-4 वर्ष ना पोरी बिनाची नंतर त्याला तुला ध्यान नाही होत बस बोल आणि त्यांच्या सोबतीला आपली खानदेशची पहिली सुपरस्टार अभिनेत्री ब्युटी गर्ल खानदेश पेल पुष्पाताई ठाकूर या दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करतो आणि गाणं लावायचं गजरा काय झुमका पुष्पा जोरदार टाळ्या आमच्या सगळ्यांचा तर खूप सुंदर अरेंज केलंय एकतर ह्या कीर्ती छोटी पण मूर्ती मोठी जितूसाठी जोरदार टाळ्या होऊन मित्रांनो कारण आहे ना या जितूमुळे खरं म्हटलं तर आज इतकी पब्लिक आणि आमच्या सारख्या कलाकारांना पूर्ण खानदेशातल्या कानाकोपऱ्यातून आज आम्ही सगळे लोक जमलो ते फक्त तुझ्यामुळे जितू तू खूप चांगला कलावंत आहे तू खूप चांगला अरेंजर आहे आणि अमळनेरकरांशी तुझी खूप चांगली नाळ जुळली आहे खूप मोठा अशी फ्युचर मध्ये अजून बॉलिवूड वगैरे चांगल्या लोकांचा कार्यक्रम अरेंज करशील तर मी सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद देतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात
आणि आमच्या सगळ्या खानदेशातील कलाकारांना तुमचं प्रेम आशीर्वाद दिला. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय खानदेश. आकाश भाऊ, आनंद भाऊ, पंटे भाऊ यांना विनंती आहे की आपण सचिन दादांचा आणि पुष्पदांचा सत्कार करायचा या ठिकाणी. आणि सत्कारार्थ इथे शॉल आणि पुष्पगुच्छने येत आहे आणि पुस्तक देत आहे. आहे आणि पुस्तक देत आहे आणि मनी वाचपडतात आहे. निराने भाऊ, मी ज्यांची नावं घेतली त्या सर्वांनी स्टेजवरती लवकर यायचे. मीच गायले ते गाणं, मी सिंगर नाही आहे पण मी गाऊन घेतलं आणि तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांनी त्या गाण्यावर खूप सारं प्रेम दिलं. जानोडी सामनावरला जीव हाय पुन्हा कमाले घेऊन जाय. जानोडी सामनावरला जीव हाय पुन्हा कमाले घेऊन जाय. मनी मगर आम्हाला काय मनस मोगरा काय म्हणते रस्त्याला यमनलं माय, रस्त्याला यमनलं माय, रस्त्याला यमनलं माय, रस्त्याला यमनलं माय. कमाले घेऊन जाय, कमाले घेऊन जाय. मोगरा आम्हाला काय मनस रस्त्याला यमनलं माय, रस्त्याला यमनलं माय. डुप्लिकेट मोगरा सचिन रस प्यायला ये म्हणता मा, रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय. रस्त्याला ये म्हणलं माय, मनी मोगरा मध्ये काय मनस माय. रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय. कमनावरला जीव हाय, पुन्हा कमाले घेऊन जाय. कमनावरला जीव हाय, पुन्हा कमाले घेऊन जाय. मनी मोगरा मध्ये काय मनस माय. सचिन जीतो रस प्यायला ये म्हणता मा, रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय.
ठिकाणी सर्व कलाकारांना विनंती, आपण सर्वांनी स्टेजवरती यायचंय, पण त्याच्या आधी आपण दीपक भाऊचा एक परफॉर्मन्स जाकी. सर्व कलाकारांना विनंती, सर्व कलाकारांनी स्टेजवरती यायचंय. रवी भाऊ, जागृती, ऋतुजा, विधी, काजूताई, भैया भाऊ, दीपक भाऊ, अशोक भाऊ, निशा, आमची चिकिताई. काजूताई एक साथ डायलॉग. खाली बसा. काजूताई डायलॉग घेते तुमच्यासाठी. काजूताई एकदम फुल एनर्जी मा. पूर्ण. अरे मला भाऊ चिकी बापरे बेकार काम आहे भाऊ. इंस्टाग्राम डायरेक्ट ड्रायफ्रूट आहे दुकान मध्ये. कशाला चालला विदेशले, ये की आपल्या खानदेशले. समजलं का तुम्हाला? चिक्की म्हणता आम्हाला. तुमना मनात नहीं भराना. एक सौ है ना, एक काजूताई डायलॉग है ना, पटा ये एक मिनट में. समजलं का तुले काजू म्हणता साहेबांले. समजलं का तुले काजू म्हणता जायताईले. समजलं का तुले का देव कान्ना खाले. काजू म्हणतास आई बहिणले. बस जरा ते काजू नाही का भाववाडी का जास्त काजू खाऊ नका, नाही तर काजू करीत नाही. धन्यवाद. जाकी बदल. सर्वांनी जोरदार द्यायच्याबद्दल. शेवटचा परफॉर्मन्स आहे. याच्यानंतर सर्व कलाकारांना आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहेत. पुरस्कार खानदेश रत्न पुरस्काराने
सर्वांना सन्मानित करणार आपल्यासोबत पुष्पताई आहे, त्यांनी पुढे यायचं आणि सगळ्या कलाकारांनी एन्जॉय करायचं आहे आणि तुम्ही पण सगळ्यांनी एन्जॉय करायचं आहे. आवाज द्या. दुर्गा माता की माता की. सर्वांनी बसून घ्यायचंय. आपण हा कार्यक्रम ज्या उद्देशाने घेतलाय, आपण आपल्या या सर्व खानदेशच्या सर्व कलाकारांचा खानदेश रत्न हा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान करतोय. तर आपल्या सर्वांना विनंती की हा पुरस्कार झाल्यानंतर आणखी एक परफॉर्मन्स होईल. नाही ओके, सर्व कलाकारांचा आपण पुरस्कार देऊन सन्मान करतोय. पहिल्या सुपरस्टार सचिन दादा पुनावर यांना हा पुरस्कार देऊन या ठिकाणी आपण सन्मान करतोय. जोरदार टाळ्या आपण वाजवणे सन्मानार्थ. आपल्या हातून खानदेश आणि अहिराणीची सेवा अशीच घडत राहो. सचिन दादा यानंतर आपण पुष्पाताईंचा सन्मान करतोय. आपल्या खानदेशची पहिली अभिनेत्री पुष्पाताई ठाकूर. गेली 2 दशकं सचिन दादा पुष्पाताई आपल्या अहिराणीची सेवा करतात. आपल्या गीताच्या माध्यमातून लघुपट असतील, गेली 2 वर्ष हे आपल्या खानदेशचं नाव आपल्या खानदेश पुरतं आता मर्यादित राहिलं नाहीये. दादांचे ताईंचे गाणे खानदेशच नाही महाराष्ट्राने जगभरात हे आपल्या अहिराणी गाण्यांचा डंका वाजलेला आहे. तर या सर्व कलाकारांसाठी जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या. आणि सचिन दादांनी 2005 मध्ये पहिला अल्बम आणला होता आरद आजीबा, लाल लाल मना बैरम लाल, तसंच मलामा मलामा हे सुपर डुपर हिट गाणे दादांनी त्या अल्बम मध्ये सादर केले होते. आणि त्याच्यानंतर युट्यूबचा काळ आला. सीडीच्या जमान्यापासून युट्यूब पर्यंत सुद्धा दादा आता सक्रिय आहेत. आपण आजही त्यांचे गाणे त्याच एनर्जीने बघतो आणि पुढेही असेच नवीन नवीन गाणे आम्हाला ऐकायला भेटतील अशी अपेक्षा दादासाहेब. धन्यवाद.
यानंतर आपण पुन्हा एकदा पुष्पताईंचा या ठिकाणी सन्मान करतोय. मला उडाय टाकशील दादा. पुष्पाताई एक मिनिट. मित्रांनो, मी म्हटलो की 2 दशक पुष्पाताई आपल्या गाण्याच्या माध्यमातून, आपल्या लघुपट असतील त्याच्या माध्यमातून ऐराणीची सेवा करतायत आणि खरोखर या ताईचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आजकाल आपण बघतोय की लोक फेमस होण्यासाठी काय काय करतात. विशेष म्हणजे अंग प्रदर्शन करून लगेच पोरी इंस्टाग्राम व सोशल मीडियावर फॉलोअर वाढवून टाकतायत. पण ही माऊली आहे जिने कुठल्याही प्रकारचं अंग प्रदर्शन न करता गेली 2 दशक खानदेशच्या प्रत्येक माणसाच्या मनावरती राज्य करते. आणि आता आमची ताई नगरसेवक या पदासाठी सुद्धा उभी आहे आणि ताईला शुभेच्छा की तुम्ही भावी नगरसेवक आहेत. पुढचा कार्यक्रम आमचा सगळ्यांचा तुमच्याकडे आणि पेमेंट लागेल ना तो गडकोनी नियम. जोरदार टाळ्या पुष्पाताईसाठी. यानंतर आपण आपले खानदेशचे लाडके युवा गायक सिंगर भैयासाहेब मोरे यांचा आपण सत्कार करतोय. एक मिनिट. मित्रांनो, भैयाभाऊ बद्दल बोलून तिथलं कमी आहे. आजकाल तुम्ही देखतास की लोक बऱ्याच डिग्र्या लिहिलेतच, चांगले MA म्युझिक बठकरी सर, पण म्हणतस ना जिद्द, सातत्य, मेहनत आणि त्यांना सोबत आपले योग्य मार्गदर्शन, योग्य गुरु अवभावनी या सगळ्या गोष्टींची सांगड घाली आणि खानदेशमा आपला गायकीना डंका खानदेशातली महाराष्ट्रातली जगभरमा घाली राहणार भैयाभाऊना. खरोखर जोरदार टाळ्या आपल्या भैयाभाऊसाठी. तुम्हाला माहित नसेल, तुम्हाला माहितीसाठी सांगत भैयाभाऊ यासनं शिक्षण फक्त 8वी पास व्हायले पण चांगला डिग्रीवाला असले पिका पाड दिले आपल्या भाऊनी, आहे का नाही? तर जोरदार टाळ्या भैयासाहेब मोरेसाठी. आणि भैयाभाऊ असाच नवीन धमाका तुम्ही खानदेशमध्ये देत राहतात अशी अपेक्षा आहे. तर खानदेश रत्न पुरस्कार राहू आपण भैयाभाऊ यांचे दिर आहोत. आता यानंतर आपण पुढचा पुरस्कार आपल्या बँड क्षेत्रामधला बादशाह आपण म्हणू शकतो देव मामलेदार आणि दीपक बँड या दोन्ही बँडर्सनी खानदेशातली महाराष्ट्रामध्ये फुल ट्रॅफिक जाम कर टाकले भाऊ. आणि मूर्तीलाल पण कीर्तिमान असं व्यक्तिमत्व दीपक भाऊ देवराज यांचा आपण सन्मान करतो. दीपक भाऊ सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये आला होता आजच्या 4 वर्षा पहिले, तेव्हा भाऊचा त्याच्यानंतर जो टेक ऑफ घेतला यारा या गीताने घराघरात पोचला असा दीपक भाऊ देवराज. आणि आता भाऊचे सर्वच गाणे सुपरहिट चालू राहिले, तर पुढेच असे गाणे आपण बनवत राहिला अशी खूप सदिच्छा मी देतो. आणि खानदेश रत्न पुरस्काराने आपण सन्मान करतो दीपक भाऊ देवराज यांचा. तुम्हाला उडायटाक्षी ऐकतो यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय आपला खानदेशचा युवा गायक जगदीश भाऊ संदानशिव, ज्याच्या आवाजात खरोखर एक नशा, एक दर्द आहे. आणि म्हणतो ना की दर्द भरे नगमे आपण ते कुमार शानूचे ऐकत होतो, पण आता आयराणीतला कुमार शानू या भाऊ. दर्द भरे नगमे तुम्हाला ऐकायचे असतील तर जगदीश भाऊचे गाणे ऐका, तुमचं मन हलकं होऊन जाईल. असा आपला खानदेशचा हा युवा गायक जगदीश भाऊ संदानशिव यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो. पुढचा सन्मान आपल्या खानदेशामध्ये शेतकऱ्यांची व्यथा रीलच्या द्वारे मांडणारा आपला खानदेशचा रील स्टार कलाकार तुम्हा सर्वांचा लाडका अशोक भाऊ पाटील यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. अगदी कमी वेळात सुपरहिट झालेला आहे भाऊ आणि खरोखर मिलियन्स मध्ये विकत भाऊच्या रील्सला इंस्टाग्रामवरती. आणि भाऊनी जे पाखरू उडाय होतं खानदेशमा, बापरे बाप खतरनाक. तर असा तुम्हाला आपला सर्वांचा लाडका रील स्टार कलाकार अशोक भाऊ पाटील यांचा आपण सन्मान करेल. खानदेश रत्न पुरस्कार दिवसात
धन्यवाद अशोक भाऊ. यानंतर आता या हिरोईनामध्ये आमना नंबर कवा लागेल पहिले आई ताईले बोले काजूताई. इतकी जबरदस्त फॅन फॉलोइंग. क्या बात है यार. ते म्हणतोस ना सोशल मीडियाने ताकद और पुरस्कार यासली पण आता समर्पित करा. तुम्हाला पहिला पुरस्कार आहे ना खानदेश मधला. क्या बात आहे. काजूताईसाठी जोरदार टाळ्या. काजूताईंना आपण सन्मान केला जातो. हा धन्यवाद. पुरस्कार चिक्की बदाम खारा शेंगदाणा फुटाणा वटाणा हरभरा. पुरस्कार आपण आपली खानदेशी भाषा आज सगळीकडे सर्वदूर पसरली. धन्यवाद धन्यवाद. यानंतर पुढचा पुरस्कार आपण देतोय त्रिशा पवार. आपल्या खानदेशची सुपर डुपर अशी अभिनेत्री. गडीना करता गरगर फिर फेम तिला सन्मानित केले जात आहे. ऋतुजाचा जबरदस्त डान्स बघितला. स्टेज तोड परफॉर्मन्स होता. तर एक स्पेशल क्वीन ऋतुजा पाटील यांना खानदेश रत्न या पुरस्काराने आपण सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या. यानंतर पुढचा पुरस्कार जागृती नाठे. मी आम्हा सर्वांची लाडकी जागृती नाठे यांचा आपण या ठिकाणी खानदेश रत्न हा पुरस्कार देऊन सन्मान करतोय. हा आमचा गायक गीतकार हा भाऊ नुसता गायकच नाही तर गाणे सुद्धा अतिशय सुंदर लिहितो. असा तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका जुना यार्स आदिवासी FM रवी भाऊ खरे यांना सुद्धा आपण खानदेश रत्न हा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि यानंतर सध्या जिचे रील्स खूप ट्रेंडिंग चाललेले बुवा ग्लॅमरस ब्युटी विधी खैरनार यांना सुद्धा आपण खानदेश रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. आणि मित्रांनो आम्ही जेव्हापासून इव्हेंट शो करायला लागले ना तेव्हापासून तर आतापर्यंत 2 मिनिटं एक सत्कार बाकी ना. एकच सत्कार घेऊ दे. आणि तो लय महत्वाचा आहे. मी काय म्हणतो ऐका ना भावांनो ऐका ना. तर आयराणीतला पहिला अँकर आणि कॉमेडियन एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे विलास शिरसाटसाठी. गेल्या 2 तासापासून आपलं मनोरंजन करतोय मित्रांनो. खूप म्हणजे जॉनी लिव्हर सर झाले. बऱ्याच चांगल्या मोठ्या बॉलिवूडच्या आर्टिस्ट कडून त्याचं कौतुक झालंय. एक आपला खानदेशी भाऊ आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना गर्व आहे. तर विलासचा पुरस्कार ताई देत आहे. धन्यवाद. ओके तर एक मिनिट. एक महत्वाचा सत्कार आहे. हे सर्व ऑर्केस्ट्रा टीमचा सत्कार आपण करतोय. अतिशय सुंदर वाजवलं दादा. पहिल्यांदाच या टीम सोबत आपल्या आईराणी गाणे वाजवलेले त्यांनी. आचारसंहिता आहे. 10 वाजेच्या आधी टाइम होता. अशोक पावले परत बघा सुद्धा आपण पुढला काय घेतो. मित्रांनो दादा सर्वांनी एक ग्रुप फोटो घ्या. कलाकारांचा पेपरला फोटो द्यायचा आहे. ट्रॉफी घेऊन सर्व कलाकार फक्त कलाकार
ट्रॉफी कुठे